नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत फक्त दुधापासून मिल्क केक। एकदम सोप्या पद्धतीने आपण हा मिल्क केक बनवूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। तर आपण इथे 2.5 लिटर दूध घेतलेलं आहे, गोकुळचं दूध घेतलेलं आहे इथे मी। तर सुरुवातीला मी थोडंसं तापवून घेतलेलं होतं। तर आता आपण एक मोठ्या कढईमध्ये काढून घेतले। कढईमध्ये आपण एक 4-5 चमचे पाणी घालून घेतले, म्हणजे कढईला अजिबात चिपकत नाही। तर आता उकळी येईपर्यंत आपण हे दूध सारखं ढवळत राहूया, म्हणजे तळाला अजिबात हे चिकटत नाही। आपण सुरुवातीला पाणी देखील घालून घेतलेलं आहे, त्याच्यामुळेच पाणी घालून घ्यायचं थोडंसं, म्हणजे दूध अजिबात करपत नाही। तर आता तुम्ही बघू शकता दुधाला इथे उकळी आलेली आहे। आता आपण हे थोडासा गॅस कमी करूया आणि याला अर्ध होईपर्यंत वाट बघूया। एकदम सोप्या पद्धतीने हलवा स्टाईल अगदी आपण इथे मिल्क केक बनवणार आहोत। बनवायला खूप सोपा आहे, झटपट देखील होतो, खायला खूपच टेस्टी लागतो। तर तुम्ही बघू शकता दूध इथे अर्ध झालेलं आहे, याच्यावरती साई आलेली आहे। आपण ही छानपैकी एकत्र करून घेऊया। साई आपल्याला संपूर्ण दुधामध्ये एकत्र करून घ्यायची आणि साईडला जी काही कढईला चिकटलेली आहे ती सुद्धा काढून आपल्याला दुधामध्ये एकत्र करून घ्यायची। तर बघा अशा पद्धतीने आपण दूध इथे अर्ध करून घेतलेलं आहे। आता गॅस इथे मी कमी केलाय। इथे मी लिंबू सत्व घेतलेलं आहे, तर 3 चिमूट इथे मी लिंबू सत्व घेतलेलं आहे। तुमच्याकडे हे जर नसेल तर तुम्ही काही लिंबाचे थेंब घालून घेतले तरी देखील चालेल। अगदी चमच्याने घालून नाही घ्यायचं, थेंब थेंब करत याच्यामध्ये तुम्ही लिंबाचे थेंब टाकू शकता। तर 3 चिमूट आपण इथे लिंबू सत्व घालून घेतल्यानंतर हे सतत आपल्याला ढवळत राहायचे। गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवरती आपण छानपैकी एकत्र करून घेऊया। मस्त दाणेदार असा मिल्क केक तयार होतो। तर आता आपण याला आटवून घेऊया। तर बघा ह्या पद्धतीने इथे मी आटवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया। तर 1 कप भरून साखर घेतली होती, त्याच्यातून 2-3 चमचे आपण साखर शिल्लक ठेवली, खूप गोड करायचा नाही। तर साखर टाकून घेतल्यानंतर आता याला पुन्हा पाणी सुटेल आणि पुन्हा हे पातळ होईल। तर पुन्हा आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं। गॅस आता इथे मी फुल ठेवलेला आहे। फुल गॅसवरती आपण आता हे याच्यामध्ये जे काही पाणी झालेलं आहे ते पाणी आटेपर्यंत आपल्याला हे कोरडं करून घ्यायचंय। तोपर्यंत आपण गॅस फुल ठेवूया आणि फुल गॅसवरती याला सारखं एकत्र करत राहूया। हे करपू द्यायचं नाही, करपलं की याची पूर्णपणे चव बदलून जाते। तर अशा पद्धतीने आपण एकत्र करत राहायचे, म्हणजे पटकन याच्यामध्ये जे काही पाणी आहे ते कोरडं व्हायला मदत होते। आता इथे मी विलायची ठेचून घेतली आहे खलबत्त्यामध्ये, तुम्ही पावडर सुद्धा याची घालू शकता। विलायची घालून घेतल्यानंतर पुन्हा आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि बघू शकता याच्यामध्ये बबल्स यायला सुरुवात झालेली आहे। आपण गॅस इथे फुल ठेवलेला आहे आणि फुल ठेवला की पटकन पाणी सुकतं, म्हणून गॅस फुलच ठेवायचा आहे। कमी जर ठेवलं तर जास्त वेळ लागतो आणि जास्त वेळ मग एकत्र करत राहावं लागतं। तर आता हे आपण गॅस इथे कमी करून ठेवूया। तोपर्यंत आपल्याला ज्या भांड्यामध्ये सेट करायचे त्या भांड्याला थोडंसं तूप लावून घेऊया। तर इथे मी अशा पद्धतीचा एक डबा घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण थोडंसं तूप चोळून घेऊया। तर ब्रशने तूप आपण इथे चोळून घेतलेलं आहे। आता पुन्हा आपण गॅसकडे जाऊया। तर बघू शकता याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी शिल्लक आहे, हे एकत्र करून घेऊया। अजून 1-2 मिनिटं आपल्याला लागतील हे एकत्र करून घ्यायला, म्हणजे याच्यामधलं पूर्णपणे पाणी कोरडं होऊन जाईल। तर एकत्र करून घेतलंय तुम्ही बघू शकता आणि गॅस आता इथे मी थोडासा कमी केलेला आहे। फुल गॅस जर ठेवला तर लगेच करपेल आणि साईडला जी काही कढईला साई चिकटती ती सगळी याच्यामध्ये ओढून घ्यायची। आता याच्यामध्ये मी बदामाचे थोडेसे काप करून घालून घेतलेले आहे, बिलकुल ऑप्शनल आहे। तुम्हाला जर आवडत असले तर घाला किंवा नाही घातले तरी देखील काहीच हरकत नाही। तर आता बघू शकता तुम्ही याच्यामधलं पूर्ण पाणी इथे कोरडं झालेलं आहे, आटलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि मस्त दाणेदार असा मिल्क केक तयार होतो। आपण याच्यामध्ये लिंबू सत्व घालून घेतलेलं आहे। दूध अर्ध झालं की लिंबू सत्व घालून घ्यायचं, सारखं दूध आपल्याला इथे ढवळत राहायचे। मस्त दाणेदार इथे आपला मिल्क केक तयार होतो। तर अशा पद्धतीने आपण आता गॅस बंद केलेला आहे। हे मिश्रण आपलं व्यवस्थित असं कोरडं झालेलं आहे। आता ज्या डब्यामध्ये आपण तूप चोळून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया आणि अशा पद्धतीने एकसारखं करून घ्यायचंय डब्यामध्ये। तर बघू शकता एकत्र करून झाल्यानंतर व्यवस्थित असं आपण आता याच्यावरती काही पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया। पिस्त्याचे काप करून घेतले आणि ते याच्यावरती आपण अशा पद्धतीने घालून घेतले। पुन्हा आपण इथे व्यवस्थित असे दाबून घेऊया याच्यामध्ये। तर अशा पद्धतीने मिल्क केक बनवायला खूप सोपा आहे, झटपट देखील होतो, जास्त वेळ लागत नाही आणि 100% ओरिजिनल खायला भेटतो आपल्याला। याच्यामध्ये कुठलीही मिलावट नसते आपण जर घरी बनवला तर। आता याचं झाकण बंद करूया आणि एक कपडा घेऊ आणि कपड्यामध्ये आपण हा डबा असाच गुंडाळून ठेवूया। आता हे संध्याकाळी बनवलेलं आहे, आपण याला सकाळी चेक करूया। तर बघू शकता मी एक कपडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हा डबा व्यवस्थित असा गुंडाळून ठेवलेला आहे। हा रात्रभर आपण आता असंच ठेवणार आहोत।
तर सकाळी आपण डबा चेक करूया. तर बघू शकता आपण कपड्यामधून डबा काढून घेतलेला आहे. रात्रभर मी असाच ठेवला होता आणि मस्त इथे मिल्क केक आपला सेट झालेला आहे डब्यामध्ये. तर आपण आता काढून घेऊया. तर मस्त असा मिल्क केक इथे आपला तयार झालेला आहे. इथे मी काढून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने रात्रभर आपण हा असा सेट होऊ दिलेला आहे. आणि तुम्हाला जर अशा पद्धतीचा जर केक नसला बनवायचा तर तुम्ही तसा सुद्धा डब्यामध्ये भरून ठेवू शकता. तर आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया. तर एकदम मस्त असा दाणेदार आपला मिल्क केक झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण कट करून घेऊया आणि एक ताटामध्ये काढून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीने मस्त असा चमचमीत आपला इथे मिल्क केक तयार झालेला आहे मुलांच्या आवडीचा. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील मिल्क केक नक्की बनवून बघा आणि घरी बनवलेला 100% ओरिजिनल असतो. तर त्याच्यामुळे आपला हा मिल्क केक इथे तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांचं धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत.